नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली गिरिजाने आता एक गोष्ट करायचं ठरवलेलं आहे, ते म्हणजेच देवकीला न्याय मिळवून द्यायचं. पण त्यासाठी तिने जो मुहूर्त शोधलेला आहे तो म्हणजेच वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे NGOच्या. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये तिने ठरवलेलं आहे की देवकीला सर्वांसमोर आणायचं आणि नागेश्वरचं जे सत्य आहे, नागेश्वरची जी पापं आहेत ती सगळ्या जगाच्या समोर आणायची. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच आता बाहेरून आवाज आलेला असतो की दरवाजा कोणी उघडा ठेवला. तेव्हा उर्वशी म्हणू लागते की तुमच्या लाडक्या सुनबाई त्यांनीच ठेवला असणार आहे, दुसरं कोण ठेवणार आहे ना, त्याच आलेल्या आहेत ना घरी, इथं त्यांनीच हा गोंधळ घालून ठेवला असणार आहे, असं उर्वशी सगळ्यांच्या समोर आता तिथं बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता सगळेजण आत येतात आणि इकडे यांच्या आवाजामुळे एक गोष्ट घडलेली असते, ती म्हणजेच की तिथं उभ्या असलेल्या प्रभासला सुद्धा कळलेलं असतं की हे लोक आलेले आहेत तर आपल्याला इथून निघालं पाहिजे, असं म्हणत प्रभास सुद्धा तिथून गायब होतो. आणि त्याचबरोबर हे सगळेजण जेव्हा आत येत असतात तेव्हा गिरिजाला सुद्धा वेळ हवा असतो की देवकीला कुठेतरी लपवायला, कारण देवकी तिथं आहे ही गोष्ट जर कळली तर खूप अवघड होणार आहे हे त्याला सुद्धा माहिती असतं. आणि त्यामुळंच गिरिजा देवकीला म्हणते, देवकी घाबरलेली असते. देवकी म्हणत असते की हे सगळं काय होते, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं देवकी म्हणू लागते. तेव्हा गिरिजा म्हणते काळजी करू नका तुम्ही, आणि मग काही होणार नाहीये तुम्हाला, असं म्हणत देवकीला ती आता एका योग्य अशा ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न करते. पण तेवढ्यातच ते सगळेजण आत येत असतात. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच आता नागेश्वर सगळेजण आत येऊन पाहतात तर सगळ्यांना धक्का बसतो, कारण समोर जी गोष्ट असते ती मात्र खूपच जबरदस्त अशी असते. गिरिजा आता पूजा करत आहे आणि गिरिजाला पूजा करताना पाहून उर्वशीला आणि नाग्याला खूप राग येतो. उर्वशी म्हणते की काय चाललंय हे गिरिजा, उठ आत्ताच्या आत्ता, तुला कळतंय का तू काय करतेस. तेव्हा मात्र गिरिजा शांतच होते. गिरिजा काहीच बोलत नसते, ती पूजा करण्यात मग्न असते. आणि मग मात्र तिथे रुद्र असतो आणि रुद्र म्हणतो, आत्ता काय चाललंय तुझं, त्या पूजा करतायत ना, मग त्यांना कशाला उठवतेस तू, करू दे ना. तेव्हा उर्वशी म्हणू लागते की तिला माहित नाहीये का या घरातल्या पूजेचा मान दादासाहेबांचा आहे आणि तिने का बसलेली आहे तिथे पूजेला. आता गिरिजा पूजा करत आहे, तिथेच आतमध्ये दरवाजाच्या बाजूला देवकी लपून बसलेली आहे. ऐनवेळी गिरिजाने देवकीला तिथे लपायला सांगितलेलं आहे. आणि मग मात्र उर्वशी बोलायला सुरुवात करते. तेव्हा रुद्र म्हणतो की आत्या त्यांना करू दे पूजा. तेव्हा मात्र प्रश्न उभा राहतो की हे सगळं काय चाललंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. म्हणून आता गिरिजाला ती ओरडत असते, ही पूजा करण्याचा अधिकार कोणी दिला तुला, आणि तू का पूजा करत आहे, आणि हे सगळं कशासाठी करतेस, असं म्हणत गिरिजाला ती विचारत असते. कोणी सांगितलं, ह्या प्रश्नाचं उत्तर रुद्र आता द्यायला लागलेला असतो. गिरिजाची पूजा झालेली असते. गिरिजा उठते आणि म्हणू लागते की हो बरोबर आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे. आबासाहेब मला माफ करा, ही पूजा करण्याचा मान तुमचा आहे, पण मी इथं पूजा केलेली आहे त्यासाठी मला माफ करा, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते, तुला एवढं माहितीये मग तू का पूजा केलीस, तुला कोणी सांगितलं पूजा करायला. रुद्र म्हणतो की मी सांगितलं पूजा करायला, कारण मला माहिती होतं की काय झालेलं आहे ते, असं म्हणत रुद्र बोलायला सुरुवात करतो. रुद्र म्हणत असतो की मी सांगितलं, त्यांनी मला विचारलं पूजेच्या बद्दल आणि मी त्यांना सांगितलेलं आहे. मग रुद्रला आठवतं गिरिजाने रुद्रला फोन केलेला असतो आणि गिरिजा रुद्रला म्हणत असते की अहो एक प्रॉब्लेम झालाय. गिरिजाला रुद्र म्हणतो की अजून का पोचला नाहीये तुम्ही. तेव्हा रुद्रला ती सांगू लागते की मी येत होते आणि रस्त्यात तिथे ना मला एक गुरुजी भेटले आमचे आणि त्यांनी सांगितले की आपल्या घरावरती मृत्यूचं सावट येणार आहे आणि आपल्या घरावरती हे जे मृत्यूचं सावट येणार आहे त्यामुळं मला त्यांनी 8:40ला पूजा करायला सांगितलेली आहे. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो, 8:40ला पूजा करायची आणि 8:40ला पूजा कशी होणार हा प्रश्न असतो. तेव्हा रुद्र म्हणतो की मी काय सांगतोय का गिरिजा, आबासाहेबांची पक्षश्रेष्ठींबरोबर मीटिंग आहे आणि मला नाही वाटत की मला पूजा करायला म्हणजे आम्ही वेळेवर पोहोचू शकू, पण आपल्या घरावरती जर मृत्यूचं सावट येणार असेल तर आपल्याला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही पूजा करायला सुरुवात करा तोपर्यंत. हे ऐकल्यानंतर गिरिजा म्हणते नक्की चालेल ना. मग आता रुद्र सांगायला सुरुवात करतो की हो, आणि इकडे गिरिजाला तो म्हणतो की हे बघा
आबासाहेबांना राग येणार नाही, तर उलट बरं वाटेल, कारण तुम्ही ही पूजा करून आबासाहेबांच्या बाबतीत खूपच चांगली गोष्ट केलेली असणार आहे. आपल्या घराण्यासाठी हे सगळं केलेलं आहे, त्यामुळं आबासाहेब चिडणार नाहीत असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र आता गिरिजा ही आबासाहेबांच्या म्हणजेच नागेश्वरच्या समोर येते आणि म्हणते की नागेश्वर साहेब, आबासाहेब मला माफ करा, खरंच माझ्याकडनं चूक झाली. मला माहिती होतं की हा पूजेचा मान तुमचा होता, पण मी पूजा केलेली आहे, खरंच मला माफ करा असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र देवकी आत उभा राहून हे सगळं ऐकत असते आणि उर्वशी म्हणत असते, पण तू थांबायचंस ना, एवढी घाई करायची गरज काय होती असं ती बोलत आहे. तेव्हा मात्र आबासाहेब म्हणतात की ठीक आहे, नैवेद्याचं झालं की बोलवा. आणि मग इकडे ते वासंतीला आणि गिरिजाला सांगतात. गिरिजा म्हणते की आत्याबाई, तुमचा पण उपवास आहे ना, मग तुम्ही पण जेवायला बसा, झालेलंच आहे, मी घेऊन येते सगळं असं सांगू लागते. आणि मग मात्र आता हे दोघंही तिथं जात असतात आणि त्याच वेळेस इकडे आता आतमध्ये किचनमध्ये वासंती आणि गिरिजा येतात. मग वासंती विचारते, गिरिजा खरंच तू पूजा केलीस? तेव्हा मात्र गिरिजा सांगते की मी नाही, पूजा देवकीनं केली. वासंतीला धक्का बसतो. वासंती म्हणते काय सांगतेस तू हे, आणि देवकी कधी आली इथं? तेव्हा ती म्हणते मीच आणलं त्यांना, मीच आणलेलं आहे, त्या मला भेटलेल्या होत्या, तिथून मी त्यांना घेऊन आलेली आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर इकडे देवकीला घरात आणलेलं आहे हे पाहून तर धक्काच बसलेला असतो. आणि मग तुला ती कुठं सापडली? तेव्हा ती सांगू लागते की हो, त्या आपल्या रुद्र यांच्या आश्रमामध्ये राहतात. इकडे सावी घरी आलेली असते. आता कुठे आहेत त्या? तर आत्याबाईंच्या रूममध्ये लपलेल्या आहेत. आता तर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आत्याबाईंच्या रूममध्ये लपलेल्या आहेत, मग आता काय करायचं? आता खूप मोठा प्रश्न आहे की आता तिथे ह्या दोघी तर गेलेल्या आहेत आणि आता ही पण आलेली आहे सावी, तर काय करायचं? मला लवकरात लवकर त्यांना तिथून बाहेर काढलं पाहिजे असं गिरिजा म्हणत असते. सावी तिथे येते आणि म्हणते की काय हे? तेव्हा तिला उर्वशी बोलायला सुरुवात करते, तुला कळतंय का? तुला ये म्हणलं होतं ना, तू का आली नाही तिथे पूजेला, आणि हे सगळं काय चाललंय तुझं असं म्हणत सावी ती ओरडत असते. तेव्हा ती म्हणते की हे बघ, जे काय करायचंय ते मी माझी बी करणार आहे आता रुद्रला मिळवण्यासाठी. आता रुद्रला गिरिजापासून तोडायचं नाहीये, तर गिरिजाला रुद्रपासून तोडायचं आहे, आणि तरच सगळ्या गोष्टी सोडवल्या जातील असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे उर्वशी म्हणते, म्हणजे तुझ्या डोक्यात आता काय सुरू आहे, काय करायचंय नक्की तुझ्या डोक्यातनुसार? तेव्हा ती सांगते की हे बघ आत्या, कसं आहे माहितीये का, मी एक गोष्ट पाहिलेली आहे आणि ती म्हणजेच की मला कळलेलं आहे की काय झालेलं आहे, आणि त्यामुळंच मला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितच करायच्या आहेत असं ती सांगू लागते. तुला माहित नाहीये, पण मी तुला एक सांगते आत्ता, ते म्हणजेच की आत्ता जेव्हा सकाळी मी त्या गिरिजा बरोबर बोलले, तर तिच्या मनात एक कॉम्प्लेक्स आहे की ती रुद्रच्या योग्यतेची नाही, त्याचबरोबर रुद्र हा तिच्यापेक्षा खूपच उजवा आहे असा कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळं मला काय वाटतंय माहितीये का, की आपण ह्याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आणि मग तिच्या मनात तो कॉम्प्लेक्स वाढवायचा, आपोआप ती रुद्रपासून दूर होईल असं या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. हे बोलणं सुद्धा देवकीच्या कानावरती पडत असतं. देवकी हे सगळं ऐकत असते. तिला कळत असतं की ह्या गोष्टी काय घडत आहेत आणि काय चाललेलं आहे. इकडे गिरिजा तिथे येते आणि गिरिजा म्हणत असते की जेवायला चला. तेव्हा देवकी इकडे वासंती उर्वशी म्हणत असते की आम्ही येतोय, तू नको काळजी करू. तेव्हा गिरिजा म्हणते की हे बघा, ऑलरेडी आबासाहेबांचा मूड ठीक नाहीये, उगीच तुमच्यावरती राग निघायला नकोय. तेव्हा उर्वशी म्हणते, जेव्हापासून तू या घरात लग्न करून आलीस ना, तेव्हापासून आबासाहेबांच्या मूडचं हे सगळं असंच झालेलं आहे, त्यामुळं तू त्याची काळजी करू नकोस असं तिला सांगू लागते. आणि त्याच वेळी इकडे तिच्या लक्षात आलेलं असतं की हे गिरिजा काय करते. आता वासंती रूम मध्ये असते. आबासाहेब तिथे येतात आणि वासंतीला म्हणू लागतात की देवकीचा फोटो द्या. आता वासंतीला लक्षात आलेलं असतं की देवकीचा फोटो कशासाठी पाहिजे आहे, आणि मग ती म्हणत असते की काय? तेव्हा इकडे नागेश्वर म्हणतोय की फोटो द्या, मला माहिती आहे तुमच्याकडे फोटो आहे, ते मला फोटो द्या. तेव्हा ती म्हणते हो, त्यांचं मी वर्ष श्राद्ध घालत असते ना, त्याच्यामुळे त्यांचा फोटो आहे माझ्याकडे. आणि मग तिला नागेश्वर म्हणत असतो की मग ते फोटो द्या ना, मी तो फोटोच मागत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा
वासंती विचार करू लागते की हा फोटो कशाला पाहिजे. असा वासंतीला फोटो देण्याशिवाय ऑप्शन नसतो, कारण नागेश्वरला तर माहिती आहे की तिच्याकडे फोटो आहे आणि जर फोटो नाही दिला तर हा नागेश्वर काही शांत राहणार नाही हे तिला माहिती आहे. आणि तेव्हा नागेश्वरच्या समोर ती कपाट उघडते आणि कपाटातला त्यांचा दोघांचा जो फोटो आहे तो फोटो काढू लागते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तो फोटो जो आहे तो काढल्यानंतर नागेश्वरला ती फोटो देते. नागेश्वर तो फोटो पाहतो आणि मग मात्र नागेश्वर त्या फोटोचा मोबाईलवरती फोटो काढून घेतो. म्हणजेच आता वासंतीच्या लक्षात आलेलं असतं की यांना नक्कीच काहीतरी कळलेलं आहे देवकीबद्दल आणि म्हणूनच यांनी तो देवकीचा जो फोटो आहे तो घेतलेला आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस तिने आता शांतपणे तो फोटो दिलेला असतो आणि शांतच उभी असते. तेव्हा मात्र नागेश्वर तिला विचारत असतो, बोला काय बोलायचंय. तेव्हा ती म्हणते, नाही हा फोटो मी माझ्याकडे ठेवला होता, पण आता ती शांत शांत बोलत असते. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तुम्ही काहीही विचारलं तरी मी सांगणार मात्र नाही. इकडे आता देवकी पुन्हा उर्वशीच्या रूममधून निघालेली आहे आणि ती इकडे येऊन लपलेली असते. नेमकी ती बसलेली असते ती जागा म्हणजेच या नागेश्वरच्या खुर्चीच्या मागे. नागेश्वरने तो फोटो घेतलेला असतो मोबाईलमध्ये आणि तो फोटो तो मोबाईलमध्ये बघत असतो आणि म्हणतो की कसं आहे देवकी, देवकी तुझं नशीब कितीही बलवत्तर असलं तरीही माझ्या पुढं तुझं काहीही चालणार नाही, असं म्हणत त्यांनी देवकीचा फोटो मोबाईलवरती पाहत आहे. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या विचित्र पद्धतीने नागेश्वरचं वागणं चाललेलं असतं. गिरिजा तिथे येते आणि गिरिजा पाहते तर तिला धक्काच बसतो, कारण देवकी लपलेली आहे ती जागा म्हणजेच नागेश्वर बसलेला आहे. आणि गिरिजा त्या दोघांनाही पाहते. ती म्हणते, आता मला काही करून यांना यातून वाचवलं पाहिजे. हा विचार गिरिजाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि नागेश्वर मात्र त्या गिरिजाला तिथं आलेलं पाहून विचारतो की काय चाललंय, नाही काय चालू आहे काय तुमचं. गिरिजा म्हणते काहीच नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो की आम्हाला कळत नाही आहे का, आमच्या चिरंजीवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही आमच्यावर गोळ्या मारताय. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नाही हे सगळं मी नाही करत आहे, कशासाठी करू मी हे सगळं. तेव्हा नागेश्वर म्हणतो की लक्षात येत नाही आहे का. गिरिजा म्हणते, हे बघा मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मी असलं काही करत नाही आहे, मला माहिती आहे काय होतं आहे ते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की माहिती आहे मला, तुमचे 3-4 महिने काय राहिलेत ना ह्या घरात, ते शांतपणे जगा, नाहीतर ज्याच्या खांद्यावर गोळी मार ठेवून बंदूक ठेवताय तो खांदाही राहणार नाही आहे आणि तुम्हीही राहणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवा, असं इकडे नागेश्वर तिला सांगत असतो. तेव्हा मात्र गिरिजा शांतच असते आणि नागेश्वरला फोन येतो आणि नागेश्वर तिथून उठून जातो. गिरिजा म्हणते की काय हे तुम्हाला किती वेळ झालं मी शोधते. तेव्हा मात्र ती सांगत आहे आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजा तिला सांगते की तुम्ही रुद्रच्या आश्रमात जा आणि नंतर आपण बघूया काय करायचं आहे ते, असं गिरिजाने ठरवलेलं आहे. आणि इकडे देवकीला रुद्रच्या आश्रमात पाठवलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता गिरिजाला प्रश्न पडलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा किचनमध्ये आलेली असते आणि मग वासंती तिला विचारते, काय झालं तुला माहिती आहे का, रात्री यांनी माझ्याकडून देवकीचा फोटो घेतलेला आहे. तेव्हा कशासाठी घेतला ते मला माहिती नाही आहे. गिरिजा म्हणते की हो मला माहिती आहे कशासाठी घेतलेला आहे. मग गिरिजा तिथं म्हणत असते की त्यांना माहिती आहे की देवकी ह्या तुळजापुरात आहेत. हे ऐकल्यानंतर आता धक्का बसलेला असतो. आणि मग मात्र वासंती विचारते, म्हणजे ती म्हणते हो मला माहिती आहे आणि त्यांच्या दोघांनी एकमेकांना पाहिलेलं आहे. आता मात्र ते वासंतीला धक्का बसतो, म्हणजे हे सगळं काय आहे, आता ह्या सगळ्यातून आपण कसं वाचवायचं आहे हा प्रश्न तिच्या पुढं पडलेला असतो. इकडे रुद्र आता म्हणत असतो की गिरिजा म्हणते तुम्ही अजून काम करताय, तुम्हाला जायचं नाही आहे का आश्रमात आज. तेव्हा रुद्र म्हणतो की हो जायचं आहे, पण गेस्ट लिस्ट जी आहे ना ती चेक करतोय. गिरिजा म्हणते असं आहे का. आणि मग गिरिजा जात असते. तेवढ्यातच तिथे रुद्र तिला म्हणतो की गिरिजा तुमच्यासाठी मी काहीतरी आणलंय. हे ऐकल्यानंतर गिरिजा म्हणते काय आहे. गिरिजा विचारू लागते आणि गिरिजाने जेव्हा विचारलेलं आहे तेव्हा रुद्र तिला सांगू लागतो की हे बघा हे आणलेलं आहे मी तुमच्यासाठी. आणि मग गिरिजा पाहते तर त्याने टेडी आणलेलं असतो. अहो पण याच्यावर काय लिहिलं आहे,
आय लव्ह यू लिहिलेलं आहे, तर रुद्र आय लव्ह यू म्हणतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा आणि वासंती बोलत आहेत. गिरिजा म्हणत असते की आपल्याला काही करून लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, तरच हे सगळं सत्य समोर येईल. आता गिरिजाने ठरवलेलं आहे आणि मग ती वासंतीला सांगते की उद्या वर्धापन दिनाचा जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये आपण देवकीला सगळ्यांच्या समोर आणूया, तरच हे सत्य आपण सगळ्यांच्या समोर आणू शकतो, असं गिरिजा सांगत असते. त्यासोबतच आता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्या दिवशी गिरिजाने देवकीची भेट घेतलेली आहे आणि ती देवकीला म्हणत असते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या तर मी बदलू शकत नाही आहे, पण ज्या होऊ नयेत त्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची माझी तयारी आहे, असं ती देवकीला सांगू लागते. आणि मग मात्र देवकी तिला म्हणत असते की काय करायचं. तेव्हा गिरिजा म्हणते की आता जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आता सगळ्यांच्या समोर तिथं तुम्ही यायचं आहे आणि आत्तापर्यंत ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथे सांगायच्या आहेत. आणि मग वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो, सगळेजण तिथे असतात आणि सगळ्यांच्या समोर स्टेजवरती गिरिजाने आता आणलेलं आहे ते म्हणजेच देवकीला स्टेजवरती आणल्यामुळं एक मोठी गोष्ट घडलेली आहे आणि धक्का बसलेला आहे, तो म्हणजेच या आबासाहेबांना. आणि तो तिथं म्हणतो की देवकी असं म्हणत तो एवढा गांगरून गेलेला आहे की त्याला कळायचं सुद्धा बंद झालेलं आहे. आणि आता प्रश्न उभा राहिलेला आहे की हे सगळं काय आहे. भर कार्यक्रमामध्ये आता गिरिजाने देवकीला आणून इकडे एवढा मोठा धक्का या नागेश्वर घोरपडेला दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.